नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बऱ्याच लोकांच्या मनात शंका येत आहे की होळी कधी पेटवायची, कारण ह्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यामुळे होळी कधी पेटवायची हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये येत आहे आणि बऱ्याच लोकांचे मला फोन सुद्धा येत आहेत. त्याबद्दल मी आता हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून सगळ्यांच्या मनातील ही शंका दूर होईल. या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर पौर्णिमा ही सोमवारी म्हणजे 2 तारखेला सायंकाळी 5:56 सुरू होत आहे आणि तीच मंगळवारी म्हणजे ज्या दिवशी चंद्रग्रहण आहे त्या दिवशी सायंकाळी 5:08 ही पौर्णिमा असणार आहे. तर ग्रहणामध्ये होळी पेटवायची नाहीये. सोमवारी म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी 5:56 नंतर होळी पेटवायची आहे. आणि होळीच्या दिवशी होळीमध्ये एक वस्तू आपल्याला टाकायची, जेणेकरून आपल्या मागचे सर्व दोष किंवा सर्व त्रास जे आहेत ते जाऊ शकतील. ह्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. छोटासा उपाय आहे. होळी पेटवण्याच्या वेळेला एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ आपल्या स्वतःवरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्या नारळाची आहुती त्या होळीमध्ये द्यायची आहे आणि त्या होळीला प्रदक्षिणा घालायची आहे. असे केल्याने काय होते की आपल्या मागे जे काही दोष असतील, जे काही त्रास असतील, ते त्या नारळापासून किंवा त्या होळीमध्ये ते जळून खाक होतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.